हुडकेश्वर पोलिसांनी सण उत्सवाच्या काळात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर धडक कारवाई केली आहे। 2 दिवसात 5 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल 50 जुगारींना अटक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून जुगाराचं साहित्य, लाखो रुपयांची रोकड आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। या कारवाईत 20 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दारूबंदी कायद्याअंतर्गत आम्ही पण वेगवेगळे विविध पथक नेमलेले होते। त्यानुसार आम्ही 6 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दारूच्या रेड करून साधारणतः 1 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि असे 6 वेगवेगळ्या लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे। ड्राय डेच्या दिनानिमित्त आम्ही विशेष पथक नेमलेले होते। ड्राय डे निमित्त कुठे जर अवैध दारू विक्री करत असेल तर त्याच्यावर एक वास ठेवण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकाचे कर्मचारी, बीटचे अंमलदार, बीट मार्शल यांच्या मदतीने आम्ही अशा वेगवेगळ्या कारवाया केलेल्या। दारूच्या सर्व कारवाया आणि जुगारच्या कारवाया आमच्या DCP रश्मिताराव मॅडम, आमचे ACP नरेंद्र हिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या डीबी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रत्यक्षाच्या कृतीमध्ये ती कारवाई करण्यात आलेली होती आणि दोन्हीच्याही साधारणतः जर पकडलं तर जवळपास 22 ते 22.5 लाखाचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। हुडकेश्वर पोलिसांची जुगार अड्ड्यांवरची मोठी कारवाई। पोळा आणि तान्हा पोळा सणाच्या निमित्ताने सुरू असलेल्या या गैरप्रकारांना पोलिसांनी चाप लावला आहे। 50 जुगारींना अटक करून पोलिसांनी समाजात एक स्पष्ट संदेश दिला आहे की अवैध कृत्ये सहन केली जाणार नाहीत। जप्त करण्यात आलेल्या 20,93,900 रुपयांच्या मुद्देमालात रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि 29 दुचाकींचा समावेश आहे।